हाय हॅलो नमस्कार, माझं नाव मयुरी आणि वेलकम टू ट्युटोरियल चॅनल. आज परत एकदा मी अतिशय असं निसर्गरम्य वातावरणात आलेली आहे. त्याचं कारण सुद्धा तसंच आहे. आपण 7वीचा पहिला चॅप्टर सुरू करणार आहे, ज्याचं नाव आहे ॲडॅप्टेशन. ॲडॅप्टेशन इन प्लांट्स अँड ॲनिमल्स आपल्याला पाहायचे. होत एक मिनटं. मला वाटलं नव्हतं खरंच कधी की माझ्या आईनं हे तयार केलं पाठीमागचं ॲमेझॉनचं आमचं छोटंसं जे जंगल आहे, तर ते अशा कामाला नक्कीच ॲमेझॉनचं जे जंगल आहे तर ते असं काही कामाला येईल. आपण नक्कीच आता टूर करून बघूया याची. मला सगळ्यात इम्पॉर्टंट सांगायचं आहे की ॲडॅप्टेशनमध्ये प्लांट्समध्ये कुठल्या कुठल्या प्लांट्स आहेत ते आपण बघूयात. चला तर बघ, एंट्री झाली आहे ह्या ॲमेझॉनच्या जंगलामध्ये आणि ते आमचे रॉकी शेट वरतून जायला लागलेत वरती. आता आहेत ना, आपण पाहूयात की याच्यामध्ये नेमकं मला काय दाखवायचंय तुम्हाला. सॉरी, लाईटचा थोडा इश्यू येतोय, पण हा जंगल मला नंतर तर समजून घ्यायलाच हवं तुम्ही. एक मिनिट, जस्ट मी इथं पोचेपर्यंत मग तुम्हाला एक्झॅक्टली कळेल की मला काय दाखवायचंय. इथे भरपूर प्रकारचे झाडं लावलेले आहेत. मला सध्या दाखवायचे ते म्हणजे मी आय थिंक 2 वर्षापूर्वी मावशीकडनं कमळाचं रोप आणलं होतं. ते लावलं होतं, नंतर ते जळून गेलं, बट आता परत ते आलेलं आहे. आणि 7वीच्या मुलांना पहिलाच चॅप्टरमध्ये पहिलं आहे ॲडॅप्टेशन इन ॲक्वॅटिक प्लांट्स. ठीक आहे. आता ॲडॅप्टेशन इन ॲक्वॅटिक प्लांट्समध्ये सगळ्यात महत्त्वाचं आणि सगळ्यात आपल्या आपुलकीचं जे काही उदाहरण आहे तर ते काय आहे, लोटस आहे. तर आपण ते पाहूया. आत्ता आपल्याला एक्झाम्पल पाहायचं आहे ते म्हणजे ॲडॅप्टेशन इन ॲक्वॅटिक प्लांट्स. ॲक्वॅटिक प्लांट्स म्हणलं की सगळ्यात पहिल्यांदा आपल्यासमोर येतं ते म्हणजे लोटस. तुम्ही म्हणता आता इथं आजूबाजूला कुठे लोटस दिसत नाहीये, पण हा, इथं लोटस आहे. बकेटामध्ये मी हे लोटस लावलेले आहे. आता जोपर्यंत हे मोठं होत नाही तोपर्यंत याला मी असंच ठेवणार. आता याच्यामध्ये काय केलेलं आहे की लोटसचं म्हणजेच कमळाचं काय लावलेलं झाडे. तर याचे जे काही इथं आपण जसं खाली गेल्यानंतर पाहू, माझी शॅडो दिसते का, एक मिनिट मला पाहून दे. हा, तर आता आहेत ना, आपण जसं जसं खाली जाऊ ते दिसायला लागलं ग्रीन ग्रीन कलरचं हे पूर्ण काय आहे, नेटवर्क आहे. कशाचं नेटवर्क आहे, रूट्सचं नेटवर्क आहे. हे जे झाडांचे काय आहेत, हे सगळे मुळं आहेत. आणि यालाच आपण कसले रूट्स म्हणतो, फायब्रस रूट्स म्हणतो. कसले रूट्स म्हणतो, फायब्रस. आणि त्यानंतर ह्याचे जे पानं आहेत कसे आहेत, एकदम पातळ आहेत. कसे आहेत, एकदम थिन आहेत. त्याचबरोबर स्लेंडर आहेत. आता खरं पाहायला गेलं तर कमळाचे पानं जे असतात तर ते याच्यापेक्षा पण खूप मोठे असतात. हे आता तर याला बेबी प्लांट म्हणलं तरी चालेल, कारण की खूप छोट्या प्रमाणामध्ये याचे पानांचा शेप आहे, खूप मोठ्या प्रमाणामध्ये असते. मी पलीकडे पण लावलं होतं, आले का जस्ट पाहून येऊयात एकदा. येस, पलीकडे जे लावलेलं आहे, पण तिकडे जायला जरा जास्त अडचण वाटतेय. पलीकडे जे पाण्यामध्ये डबक्यामध्ये टाकलेलं होतं ना, तर तिथं चांगले मोठे मोठे पानं तयार झालेले आहेत. एक मिनिट, हे पहा, आले किती मोठे मोठे पानं. तर ह्याच्या खाली पाहिल्यानंतर, मी खाली नाही जाणार आहे, मला भीती वाटते. तर खाली गेल्यानंतर आहे ना, आपल्याला याचे जे रूट्स आहेत तर त्या बकेटामध्ये कसे दिसले आपल्याला की एकदम फायब्रस वाले, तर तशा प्रकारचे आपल्याला रूट्स दिसले होते. आता हे अगदी सुंदर असं दिसायला लागले. आता ह्याच्यावरती जे काही टॉपमोस्ट लेअर आहे बरं का या पानांचा, तर हा टॉपमोस्ट जो काही लेअर आहे तर तो कशाने बनलेला असतो, वॅक्सी लेअर असतो. जेणेकरून याच्यावरती कितीही पाणी पडलं तरी त्याचं कुठलाही प्रकारचं डिकम्पोजिशन होत नाही. लक्षात आलं सगळ्यांना? ठीक आहे. त्यानंतर ॲक्वॅटिक प्लांटचं स्टेम कसं असतं, त्याचबरोबर पिटिओल काय प्रकार आहे, त्याच्यामध्ये एअर स्पेसेस प्रेझेंट असतात, काय काय असतंय ते आपण आता आतमध्ये गेल्यानंतर बोर्डवरती व्यवस्थितरित्या पाहू. प्रॅक्टिकली जेवढं नॉलेज तुम्हाला दाखवायला पॉसिबल होतं तेवढं मी दाखवलेलं आहे. याच्या पलीकडं आता ह्या जंगलामध्ये फिरण्याची मला अजून इच्छा नाही राहिलेली. कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ ॲक्वॅटिक प्लांट्स विचारल्यानंतर ह्या लिहायच्या आहेत. आणि व्हिडिओ आवडला असेल तर पटापट लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला चॅनल विसरू नका. आणि त्याचबरोबर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर लवकरात लवकर सबस्क्राईबचं बटन नक्की दाबा. थँक्यू.